नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज। मी विजय कौसे। सध्या मी अमरावती रोड स्थित धामणा या गावामध्ये आहो, कारण काल जो आहे या गावामध्ये एक मोठी घटना घडली। जे चामुंडा बारूदची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये स्फोट होऊन 6 लोकांचा मृत्यू झाला, तर 3 लोक गंभीर जखमी आहे। आणि आज जे आहे गावामध्ये त्यांचे जे आहे पोस्टमॉर्टम करून शेव आणणार आहे। त्याकरता आपण ही गावामधले जे नागरिक बघू शकता, खूप मोठी आज या गावात शोककळा पसरलेली आहे। प्रत्येकाच्या घरी जे आहे दुःखाचं सावट पोहोचलेलं आहे। सगळी जे मंडळी आहे त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी इथे आलेले आहे। आणि दुःखद वातावरण जे आहे धामणा गावामध्ये आपल्याला बघावयास मिळतंय। प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये जे आहे अश्रू आहे। देशमुख साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहे, काल सुद्धा या ठिकाणी होते। आणि या ठिकाणी शाही शव या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि त्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे। या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा आल्याची माहिती आमच्या हाती आलेली आहे। एकंदरीत जो शोकाकुल जो परिवार आहे, ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, कारण कोणाची बहीण गेली तर कोणाची मुलगी गेली, कोणाची आई गेलेली, त्याच्यामुळे जे संपूर्ण शोकाकुल जो हा परिवार आपण बघू शकता। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहे, प्रत्येक डोळ्यामध्ये अश्रू आहे। आणि गावामध्ये संपूर्ण दुःखाचं सावट या गावामध्ये पसरलं, कारण दुर्दैवी ही जी घटना आहे काल घडलेली आहे। प्रशासनाचं सुद्धा क्षणोक्षणी या घटनेकडे लक्ष आहे। आज CP साहेब सुद्धा आलेले आहे आणि प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आहे, कारण ही दुर्दैवी घटना झालेली आहे। अनेक संघटनांनी काल विरोध सुद्धा केला की मृतक परिवारांना जे आहे मोठी 50 लाख ते 1 करोड रुपयाची आर्थिक मदत मिळाली पाहिजे, त्यासाठी सुद्धा प्रयत्न आहे। आणि ज्याप्रमाणे जे बाजारगाव येथील प्रकरण दाबण्यात आलं, तसं हे प्रकरण होऊ नये, मृतकांना न्याय मिळावा यासाठी सगळी जी मंडळी आहे, नेते मंडळी सुद्धा लागलेली आहे। एकंदरीतच ह्या सगळ्या ज्या महिला आहे या ठिकाणी आपण बघू शकता आलेले आहे। परिवारच आहे या ठिकाणी, परिवारातले बरेचसे लोक आहे। बोलण्याची स्थिती सुद्धा नाही आहे। बघू शकता ह्या महिला इथे बसलेल्या वाट पाहत आहे, त्या शवांची वाट पाहत आहे की त्या कधी येतात, त्याची ती ही वाट मंडळी पाहत आहे। एकंदरीतच संपूर्ण लोकांच्या डोळ्यात म्हणजे अश्रू आहे। धामणा गावामध्येच जो आहे मोठी शोककळा पसरलेली आहे। आम्ही काल संपूर्ण दृश्य WS न्यूजच्या माध्यमातून दाखवलेलं आहे। इकडे सावलीत येऊन घेत आम्ही संपूर्ण जे दृश्य आहे ते काल WS न्यूजच्या माध्यमातून क्षणोक्षणाची माहिती दिली। पण आज जे आहे, आज खूप मोठं दुःख जे आहे धामणा गावावर पसरलेलं आहे आणि त्या दुःखाचा आता सामना आपल्याला करावाच लागणार आहे। पण नक्कीच मृतकांना एक श्रद्धांजली देण्यासाठी सुद्धा गाव सुद्धा या ठिकाणी जमा झालेला आहे। बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे गावातील मंडळी जी आहे त्यांची वाट बघत आहे, कारण काल त्यांना शवविच्छेदनासाठी मेवो मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे आणि आज ते या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि सामूहिक जो आहे अंतिम संस्कार त्यांचा इथे करण्यात येणार आहे। ही बघू शकता त्यांच्या परिवारांसोबत बोलणं सुद्धा शक्य होणार नाही, कारण त्यांच्यावर दुःखाचं डोंगर पसरलेलं आहे। पण नक्कीच काही जे गावकरी असतील त्यांच्यासोबत थोडं आपण बोलण्याचा प्रयत्न करू। त्यांच्या नातेवाईकामधलं कोणी आहेत का इथे? कोणी बोलणार? तुमचं कोण? भाषी होय। तुमची भाषी होती? बहिणीची पोरगी। बहिणीची पोरगी। हा। ते किती दिवसापासून कामाला होती? किती दिवसापासून? तिची मम्मी आहे। मला काम आता मोठी दुर्दैवी घटना झालेली आहे। आपली भाची या याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे। काय कंपनीचा याच्यामध्ये काही दोष आहे असं वाटतंय का? हा, कंपनीचा दोष पुष्कळशी लोक झाले ना। कंपनीचा निश्चितच या ठिकाणी दोष आहे। सौरभ भाऊ सुद्धा आहे। काय तुमच्या परिवारातलं कोण? नाही, माझ्या परिवारातलं नाही कोणी, पण आपल्या गावातले लोक। हा, गावातले लोक। काय वाटतं तुम्हाला या प्रकरणात दोषी कोण असं वाटतं? दोषी तर कंपनीच असली पाहिजे ना। कंपनीने जर सपोर्ट केला असता, सगळ्या गोष्टी अवेलेबल ठेवल्या असत्या, तर हे झालं नसतं। नक्कीच असं म्हणणं आपलं। काय मागणी राहील तुमची? तुम्ही गावकरी या नात्यानं, कारण खूप मोठं या ठिकाणी दुःख झालं आणि आर्थिक मदत सुद्धा या परिवारांना आता झाली पाहिजे, यासाठी काय मागणी काय राहणार आहे तुमची? मागणी तर सगळ्यांनी मिळून मागणी करू ना। हा, मागणी तर सांगितलं 50 लाख रुपये।
50 लाख. निश्चितच ह्या घटनेची जरी गावकऱ्यांनी 50 लाख रुपये आर्थिक मदत मागितली पण ते पुरेशी नाही आहे. प्रत्येक परिवाराला 1 करोड रुपये दिल्या गेले पाहिजे, कारण ही जी कंपनी होती या मजदुरांच्या भरोशावर करोडो रुपये ते कमावत होती. अशा मजदुरांना ते त्या ठिकाणी सुविधा देत नव्हती. ही कंपनी मालकाची खूप म्हणजे चूकच आहे आणि ते चौकशी अंती तर येईलच, पण मात्र प्रशासनाच्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय करता कामा नये. आणि याच्यामध्ये जे मृतक परिवार जो झाला आहे त्या परिवारांना 1 करोड रुपयाची सुद्धा त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, कारण खूप मोठी ही घटना आहे आणि अशा प्रकारची ही कंपनी गावामध्ये आहे. तर याचा काही असर आपल्या गावावर होतो का ह्या कंपनीचा? जसं ब्लास्ट वगैरे होतात कधी कधी, त्याचा जो वायू पहिल्यांदाच आहे ब्लास्ट, त्याच्या अगोदर कधी नाही त्याचा धूर वगैरे असा निघतो तर त्याचा काय? त्याचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एकंदरीतच या गावाला रोजगार मिळत होता. हा, रोजगार मिळत होता. निश्चितच या गावाच्या भरोशावर जे आहे ते कंपनी चालत होती. अनेक जे मोठ्या कंपन्या पैसे कमावत होती, पण अशी दुर्दैवी घटना झाल्याच्या नंतर त्यांना मदत झाली पाहिजे अशीच मागणी आहे या ठिकाणी. नक्कीच तर ही सगळं दृश्य आम्ही तुम्हाला या ठिकाणून थेट धामणा गावामधून दाखवलेलं आहे आणि पुढचंही सुद्धा अपडेट या WH न्यूजच्या माध्यमातून दाखवत राहू. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्यासोबत या धामणा गावच्या सरपंच वंदना ताई सुद्धा आहे. ताई, आज आपल्या गावात खूप मोठी दुःखद घटना झालेली आहे. जवळपास 6 लोकांचा मृत्यू झाला, 3 जे आहे जखमी आहे. काय तुम्ही सरपंच नातेखाली काय सांगाल? त्या कंपनीची चूक आहे का काय? चूक तर कंपनीचीच आहे, कारण आमच्या इथे 5 मुली ह्या 20 खूप वयाच्या नव्हत्या, 20 वर्षाच्या, आणि त्यांना जर तुम्ही कंपनीमध्ये घेतलं तर त्यांना ट्रेनिंग दिलं का? ट्रेनिंग पण नाही दिलं आणि तसंच त्यांना कंपनीमध्ये ऍड केलं. बरं केलं तर केलं, त्यांना तुम्ही कंपनीवाले सेफ्टी तर ठेवायला हवी ना. सेफ्टी पण नाही आणि एक ऍम्ब्युलन्स येताना एवढा वेळ लागला की ते जो मृत आहे तो असा तळपत गेला. म्हणून मी म्हणते की कंपनीवाल्याचा खूपच दोष आहे आणि त्यांनी या कंपनीवाल्यांनी आमच्या ते मृत कुणाची मुलगी, कुणाची आई, काही एखाद्या छोट्या मुलीची आई सुद्धा काय परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता त्या घरवाल्यांची. तर कंपनीवाल्यांनी त्यांनी 1 करोड सुद्धा एवढी त्यांनी आर्थिक मदत करायला पाहिजे. प्रत्येक मृतकांना 1 करोड रुपये देण्यात यावी. प्रशासनाकडून काय तुम्हाला अपेक्षा आहे? कारण प्रशासनाची याची चौकशी व्यवस्थित केली पाहिजे आणि जो कोणी दोषी आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, वाटत नाही का तुम्हाला? हो, दोषी आहे त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही झालीच पाहिजे ना, असं आमच्या सर्व गाववाल्यांचे मत आहे आणि माझं सुद्धा मत आहे. कंपनीवाल्यांवर म्हणजे त्यांना, मला तर असं वाटतं की ही कंपनीच बंद करायला हवी, कारण ह्या कंपनीपासून खूपच धोका आहे ना. अरे कंपनी आहे, रोजमजूर कोणी पोटासाठी आपलं जाणारच आहे, त्याबद्दल ही कंपनी बंद व्हायला हवी. नक्कीच ह्या होत्या सरपंच या गावच्या की या कंपनीपासून गावाला धोका आहे. जरी रोजगार मिळत असेल पण अशा जर घटना झाल्या तर या गावात कंपनीपासून धोका आहे. आणि जे प्रत्येक मृतक जे आहे त्यांच्या परिवारांना 1 करोडची जे मागणी आहे सरपंचांनी केलेली आहे. तर नक्कीच प्रशासनाने सुद्धा याच गंभीर घटनेची चौकशी केली पाहिजे अशी सुद्धा सरपंच वंदनाताईची मागणी आहे. आणखीन काही जे मृतकाचे परिवार माझ्यासोबत आहे त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. भाऊ, आपलं कोण यामध्ये मृत्यू झाला? माझी बहीण आहे. सख्खी बहीण आहे? सख्खी म्हणजे काकाची मुलगी, म्हणजे सख्खी बहीण आहे मुलगी आहे, ना. बरोबर. सख्खी बहीण आहे. काय सांगाल ही जी घटना गावामध्ये झाली आहे, नेमका याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? दोष म्हणजे सांगू शकत नाही, कारण की हा ब्लास्ट कंपनीमध्ये झालाय. ते कशाने झाला हे आम्हाला माहित नाही, कारण की बाकीचे वर्कर होते त्याला माहित असं की हे कशामुळे झालाय. बरोबर आहे. ज्यावेळी तिथं ब्लास्ट झाला हे मृतक वाचले असते, पण तिचा जो मेन मॅनेजर आहे तो उडून पळाला आणि मालक अटक झाला आहे. बरोबर. मालकने यायला पाहिजे, काही ह्या लोकांची काही परिस्थिती पाहायला पाहिजे. जेव्हा घटना झाली होती मालक तिथे नव्हते का? नव्हते. मालकांना माहिती दिली नाही. मालकाला माहिती अनिबाबू आले होते, तेव्हा अनिबाबूने फोन केला होता. मालक फोन नव्हतो उचलत, कारण की त्यावेळेस माझी ड्युटी होती. मी 16 काम करतो हे सोलार कंपनी. कारण की याच्या पहिल्या सोलार मध्ये ब्लास्ट झाला CBS 2 मध्ये. माझ्या नजरसमोरचा काढतो रविवार दिवस 2023 ची घटना आहे. बरोबर आहे. काय तुमची काय मागणी आहे? गंभीर घटना. मागणी काही करू शकत नाही, कारण की एवढी फॅमिली बसली आहे, हे पुरी बसली आहे बिचारी लोक. गावामध्ये पहिली घटना आहे. बरोबर आहे ना. ह्या कंपनीमध्ये फायर ब्रिगेडची गाडी नाही आहे, ॲम्ब्युलन्स नाही आहे. हे जे सेफ्टी आहे हाच नाही ना. ते नाही. मला कुठे गेला आता? हे गरीब, कोणी गरीब आहे, कोणाचे ते क्षीरसागर बाप लंगडा आहे, आई जडली आहे, त्यांनी का करावं? गरीब कुटुंब आहे, का करावं ते ना? सांगा ना. आम्ही ठीक आहे, आम्हाला काही नको, आम्ही हँडल करू शकतो, पण त्या लोकांना का करावं? बाप कुटुंब आहे, आई जडली आहे, त्यांनी का करावं? ते फलके आहे, मोदरे आहे, क्षीरसागर आहे, इकडे ते
आपलं अलोनी आहे, तिकडे क्षीरसागर आहे, तिकडे ते आपले कोण आहे हा पाटील त्याने का करावं? ते पोरगी तळबडच बाहेर निघाली म्हणजे धावायला तयार नाही. कंपनी मालकांची पूर्ण निष्काळजीपणा झाली. हा तेच तर. तिथं फायर ब्रिगेडची गाडी पाहिजे. आखरी त्या कंपनीमध्ये फायर ब्रिगेडची गाडी आणि अँब्युलन्स सोलारची आली. ह्या मला कुठे गेलता? मालकाने फोन उचलायला पाहिजे ना, काऊन नाही उचलला? हे निष्काळजी आहे. कारण की पहा साहेब, 250 रुपये रोजी हप्त्याचा पेमेंट, त्याच्या PF नाही कटत, काही नाही कटत. PF कटला असता तर घरचे लोक सुखी झाले असते. 16 एक्सक्लुझिव्ह मध्ये ब्लास्ट झाला, CBS2 मध्ये मरम पावले. 25 लाख रुपये कंपनीने दिले, 5 लाख रुपये शासनाने दिले. आपले फडणवीस साहेब आले आता बरोबर. आले काय फडणवीस साहेब? आता नाही आले ना, काऊन नाही आले? ह्या मुद्दा तुम्ही उचलायला पाहिजे ना, आम्ही कसं सांगू? आणि त्यावर जे मृतक 9 जण मरम पावले त्याला महिना चालू आहे. नक्कीच जे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री सुद्धा आहे देवेंद्र फडणवीस, त्यांनी या घटनेला लगेच जे आहे भेट दिली पाहिजे होती, पण फडणवीस साहेबांनी आजपर्यंत सुद्धा भेट दिली नाही. त्याच्यामुळे लोकांची सुद्धा नाराजगी आहे. कारण की ह्या गुंताकाळाला अधिवेशन चालू होतं, त्यावेळी सर्व आले, इथे आले, अलिबाग आले, गावंडी बाई आल्या, सर्व आले. शिवसेनेचा आला जो हर्षे बुकाकडे, काय केलं? जीव गेला. जीव गेला तर गेला, पण आता आपल्याला ह्या माझं म्हणणं एक आहे, प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. माझं म्हणणं एक आहे, ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. काऊन झाला, का झाला, कोणा गलतीमुळे झाला, मला का पाहिजे, मालकाला सविस्तर बोललं पाहिजे. सर्व फॅमिली बसून आहे, बरोबर आहे, फॅमिली सर्व बसून आहे. मालकाने बोलायला पाहिजे. मृतक परिवारांना सुद्धा भेट नाही दिली, नाही, काहीच नाही ना, मला कालाच नाही ना. सर्व परिवाराला भेट दिली पाहिजे, बोलायला पाहिजे, काय सविस्तर काय आहे याचं सर्व मागणी पूर्ण केल्या पाहिजे. आणि माझे एक मत आहे, पुऱ्या जवानपुरी होत्या आणि आज माझ्या गावचा पहिला कांड की 6 मुली लग्नाच्या मरम पावल्या. ह्या लोकांच्या घरी महिना चालू केला पाहिजे. बिलकुल, नक्कीच ही मागणी बिलकुल योग्य आहे. पाहिजे, हो का नाही? हा, महिना चालू केला पाहिजे बस. आणि याच्या घरी काही होईल दवाखाना एकदम हा जो परिवार आहे फार म्हणजे एकदम गरीब परिवार आहे आणि मुली होत्या त्या कामाला जाणाऱ्या, आणि गरीब परिवारांना सुद्धा त्यांना मदत झाली पाहिजे. बोलू शकलो नसतो, कारण की मी एक्सक्लुझिव्हली काम करतो पीटीएम पॅकिंग मध्ये, म्हणून मी एवढ्या गोष्टी बोललो. माझे कसं कांड CBS2चा सोलारचा, म्हणून मी बोललो. म्हणजे मी ताकद नाही एवढी बोलायची. मी एक गरीब घरातला घर, माझी बहीण बरं पाहिली याचं मी बोलू शकत नव्हतो, पण मला काय दुःख आहे ना. बिलकुल, संपूर्णच गावाला दुःख आहे, आम्हाला सुद्धा दुःख आहे या घटनेचं. पण नक्कीच प्रशासनाने घरच्या लोकांना महिना चालू व्हायला पाहिजे. कंपनी मालक नसून येत, त्याचा ऍड्रेस द्या, त्याच्या घरी जाऊन फाडतो. कंपनी मालकाचं सुद्धा एक कर्तव्य होतं की या परिवारांना भेटून सांत्वना देण्याचं काम कर्तव्य. एवढा ब्लास्ट होऊन म्हणजे परू व्हायला, तो अनिल देशमुख म्हणते, तो कडमेश्वर होता, एक तिलके होता, असा कोणतरी होता म्हणते, तो परू व्हायला. फायर ब्रिगेडची गाडी नाही, काही नाही, सोलारची गाडी येईल. मामूली गोष्ट आहे का? 1-1.5 घंटा आपलं ते एक पाटीलची पोरगी त्या प्लॅन मधून बाहेर आली बिचारी तळपडत, त्याचं आखरी बेसूस झाली सांगा. आणि आता एक मोनाली हे आपलं अलोने त्याची येऊन लाच देऊन राहिली म्हणते, सांगा बरं. आता चक्का जाम केलं तर काय करणार लोक? तुम्ही काहीच नाही करू शकत, मीडियावाले काय करणार आहे? आम्ही तुमचा आवाज उठवण्यासाठीच करतो. मग तर नक्कीच ही या घटनेला जे आहे कंपनी मालकांना भेट द्यायला पाहिजे होती, त्यांचं सांत्वना करायला पाहिजे होतं, पण अजूनपर्यंत कंपनी मालकांना भेट नाही. नक्कीच गावकऱ्यांची सुद्धा ती मागणी आहे की हा गरीब परिवार होता, गरीब परिवाराला जे आहे आर्थिक मदत झाली पाहिजे, शासनाकडून सुद्धा झाली पाहिजे, आणि कंपनी मालकाकडून सुद्धा 1 करोड रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत झाली पाहिजे अशीच मागणी आहे, आणि मंथली सुद्धा पेमेंट झालं पाहिजे अशीच मागणी आहे. दवाखाना